प्राचीन अंबरनाथ शिव मंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर एकता नगर परिसरातील 31 घरांवर कारवाईच्या मुद्द्यावरून नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न न सोडवता घरे तोडण्याची कारवाई सुरू केल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। शनिवार 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता एकतानगर शिवसेना शाखेजवळ हे आंदोलन सुरू करण्यात आले। लढा आपल्या हक्काचा, माणूस म्हणून जगण्याचा या घोषणेसह नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनी कोणताही समन्वय न साधता कारवाई करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाल्याचे चित्र एकतानगर परिसरात पाहायला मिळत आहे। शशिकांत भालेराव, कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष, गेल्या 8 महिन्यापासून एकतानगर आदिवासी वाडी येथील आमचे आदिवासी बांधव आणि बिगर आदिवासी बांधव यांना महानगरपालिकेने नोटिसी पाठवल्या होत्या। त्या नोटिसीमध्ये त्यांनी उल्लेख केला होता की या ठिकाणी जे तुमची घरं, जी बांधकामं अतिक्रमत आहेत अशा स्थानिक रहिवाशांनी तुमच्याकडे जागेचे पुरावे आणि बांधकामाचे पुरावे जे काही असतील ते तुम्ही सादर करा, अशा प्रमाणे नोटिसी पाठवल्यानंतर हे सर्व इथले स्थानिक रहिवासी, आमचे आदिवासी बांधव आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेकडे आले। त्याच्यानंतर संघटनेच्या वतीनं हे इथला जो आदिवासी समाज आहे गेल्या 50 वर्षापासून या ठिकाणी राहतो, त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड, त्याच्यानंतर घरपट्टी, लाईट बिल, आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय जेवढे पुरावे आहेत ते सगळे पुरावे आहेत। परंतु सदर जागा ही प्रांतिक सरकारची आहे, हिचा सर्वे नंबर 12/1 आहे आणि म्हणून या जागेवर जे काय अतिक्रमण झालेलं आहे तो महाराष्ट्र शासनाचा 2016चा GR आहे। त्या 2016च्या GR प्रमाणे शासकीय जागेवर आदिवासी व्यक्तींनी जे काय अतिक्रमण केलं असेल ती त्यांची घरे नियमावली करण्यात यावी, हा असा GR असल्या कारणानं आम्ही प्रांत कार्यालयावर 11/4/2025 रोजी मोर्चा काढला। मोर्चा काढल्याच्या नंतर पुन्हा 11/8/2025 रोजीला आम्ही उपोषणाचं पत्र दिलं। त्याच्यानंतर आम्हाला प्रांत अधिकाऱ्याने एक पत्र दिलं की 2016च्या GR प्रमाणे आदिवासी व्यक्तींनी शासकीय जागेवर जी अतिक्रमणे केली जातात ती नियमावली करण्यात यावी आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी घरं येतात ती घरं 2006च्या GR प्रमाणे निर्बाधित करण्याचा GR मध्ये उल्लेख आहे। त्याप्रमाणे तसा प्रस्ताव तुम्ही उल्हासनगर महानगरपालिकेकडे पाठवा आणि त्या पद्धतीने आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। आणि त्या दरम्यान काही लोक प्रत्येक वेळेस 15 दिवसात, 1 महिन्यात इथले काही कर्मचारी, म्युन्सिपालिटीचे काही लोक इतर लोकांना चुकीचा संदेश, अफवा पसरवायचे की आता तुमचे घर तोडायला येणार, म्हणून आम्ही दिवाणी न्यायालय कल्याण कोर्टामध्ये आम्ही जैसे स्टे ऑर्डरसाठी सुद्धा आम्ही न्यायालयीन प्रक्रिया आमची चालू आहे। पुढील ही 17 तारीख आमच्या कल्याण न्यायालयामधली तारीख सुद्धा आहे आणि त्या दरम्यान मध्ये आम्ही या येत्या 10 तारखेला मंगळवारी आयुक्त मॅडम मनीषा आवाळे मॅडम यांच्या कार्यालयावर मोर्चा सुद्धा आयोजित केलेला आहे, त्यांचा सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर।